पूर्वी 1997ला एक येशुदास नागर म्हणून व्यक्ती आहे जे त्यांच्या गावातनं वयाच्या 14 वर्षी इथे आहे आणि छोटी मोठी कामं सुरू केली त्यांनी. आणि त्यांनी म्हणजे विकासाची किंवा एखादा माणूस किती मोठा होतो एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. कारण तुमच्यासारखेच एक टेक्निकल माणूस म्हणून त्यांनी सुरुवात केली. ते आले मुंबईच्या अगदी चाळ वस्तीमध्ये भांडूपमध्ये ते राहिले आणि भांडूपमधनं त्यांनी स्वतःची एक कष्ट आणि मेहनत आणि चिकाटी जिद्द हे जे काय असतं आणि माणसं कशी छोट्यातली छोटी माणसं तुमच्यासाठी ते खूप चांगलं उदाहरण आहे. आपले आमचे MD सर फक्त 10वी पास आहे. ओके, कुठलाही टेक्निकल बॅकग्राऊंड नाही. शिकून ऑन जॉब शिकून त्यांनी पहिलं वायर ड्रॉइंगचं मेकॅनिक्स ते चालवायला शिकले ॲज अ हेल्पर म्हणून. आणि त्यांनी 1997ला पहिली स्वतःची कंपनी टाकली एका गाळा सिस्टममध्ये. गाळा पण खूप नव्हता, स्वतःची गाळा. सायकलवरनं डिलिव्हरी होती, चलन स्वतः बनवायचे, सगळं स्वतः. त्यानंतर त्यांनी आजच्या तारखेला मडगाव, चेन्नई, पुणे आणि अंबरनाथ असे 4 ठिकाणी. त्याच्यानंतर ते भांडूपनंतर तिकडनं ते माप्याला आले होते. माप्याला एक कंपनी होती ती. मग त्याच्यानंतर अंबरनाथला स्वतःचा प्लॉट आहे, माणगावला स्वतःचं कंपनीच्या नावाचा प्लॉट आहे, चेन्नईला स्वतःच्या कंपनीच्या नावाचं, पुण्याचा रेंटवर. ते पुण्यालाही नाट घेणार आहेत त्या रेंटवर चाकण. अशा 4 कंपन्या त्यांनी निर्माण केल्या अवघ्या 30 वर्षाच्या तरी. कोणीच माणूस छोटा नसतो. एज्युकेशन किंवा फार मोठं होता येईल. माणूस स्वतःच्या बौद्धिकदृष्ट्या, स्वतःच्या ॲटिट्यूडने आणि स्वतःच्या कल्पनेने, म्हणजे मी हे केलं तर काय होणार आणि मला कशाला करायला पाहिजे. घरी जमीन आहे, कोंबड्या आहे, बकरी आहे, गाय आहे, दूध वगैरे सगळं. बैल आहे, आता बैल जास्त. बैलाची शर्यत करतो आठवड्यात. म्हणून काय पाहिजे आयुष्यामध्ये. कळलं काय? आयुष्य फार मोठं असतं आणि फार प्रोग्रेसिव्ह पण असतं. हे सगळं तुम्हाला समजायला पाहिजे. ह्या वयात समजलं तर तुम्ही कदाचित तुमच्यात एखादा दुसरा येशुदास नागर तयार व्हायची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला प्रॉपर गाईडन्स आणि चिकाटी जीप करणं सगळ्या गोष्टी तुमच्यात असते. आणि खरंच मोठं व्हायचं असेल तर माणसं कशीही मोठी होती. हे माझं स्वतःचं उदाहरण आहे. मी काय खूप हुशार होतो कशामध्ये प्रकार नाही, पण मी पण स्वतः खूप ज्याने कष्टाने म्हणा किंवा अभ्यास करून म्हणा मी तेवढ्या तो एनी हा प्रश्न तो नाही की कोण छोटं कोण मोठं. फक्त तुमची मानसिकता तयार. आजच्या तारखेला आपण मुद्दे ते आलेले आहोत हे आम्ही तुमच्यातले काही टेक्निकल माणसं घेण्यासाठी. जसं भोपी साहेब